हॅलो. आज आपल्या बरोबर आहेत श्रुती जोगळेकर आणि आपण त्यांच्याशी थोडासा वार्तालाप करणार आहे. ते आपल्याला सांगतील होप नोप नो हिलिंग मी त्यांच्या लाईफमध्ये कसा फरक पडलाय. सो सो तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? काय इश्यूज होते आणि काय फरक पडला तुमच्या लाईफमध्ये असं थोडं सांगू शकता का? शुअर. सो मी मागच्या वर्षी साधारण सपना शहा यांना अप्रोच झाले. फेसबुक पुलं ग्रुप थ्रू मला त्यांचा कॉन्टॅक्ट मिळाला आणि तेव्हा मी बरंच म्हणजे लास्ट एक 8-10 वर्षापासून रिलेशनशिप इश्यूज, त्याच्यामुळे ओव्हर थिंकिंग, अँझायटी, स्ट्रेस लेवल खूप जास्त होता आणि इन जनरल खूप जास्त ओव्हर थिंकिंगमुळे आय वॉज स्टक. म्हणजे मला बऱ्याच गोष्टी त्याच्यामुळे अवघड जात होत्या. इवन डे टू डे लाईफमध्ये सुद्धा मी नेगेटिव्ह ह्याच्यामध्ये खूप स्पायरल होत होते. सो माझं काय व्हायचं की जुने काहीतरी इन्सिडेंट्स आठवून त्याच्यावरती सतत डोक्यात विचार चालू राहणं, आणि हे खूप जास्त इतक्या लेवलपर्यंत की मला लक्षात आलं, म्हणजे सपना दिदींशी मी बोलल्यानंतर मला लक्षात आलं की मी प्रेझेंटमध्ये जगतच नाहीये, मी पास्टमध्ये जगतेय. आणि आय थिंक 2-3 सेशन नंतर मला पहिल्यांदा आधी त्यांनी माझ्या इमोशन्स आयडेंटिफाय करायला मदत केली, की कुठच्या इमोशन्सची इंटेन्सिटी किती आहे आणि कुठच्या इमोशन्सवरती काम करायला पाहिजे, इथपासून सुरुवात झाली. आणि हे आपण करतच नाही, कारण आपण आपल्याच त्या निगेटिव्ह ओव्हर थिंकिंग मध्ये अडकलेलो असतो. त्यामुळे ते रिझॉल्व्ह करण्यासाठी ज्या स्टेप्स घ्यायला लागतात त्या मला वाटतं त्यांनी बरोबर योग्य, म्हणजे एखाद्याला जसं मार्ग दाखवा, म्हणजे रस्ता चुकला असेल तर मार्ग, तसं त्यांनी मला मदत केली. त्यामुळे सुरुवातीला अगदी स्टार्टिंग पासून इमोशन्स आयडेंटिफाय करणे, की कुठच्या इमोशन्सवर आपल्याला काम करायचंय. त्याच्यानंतर होपोनोपोनोचं चॅन्टिंगमुळे एकतर ओव्हर थिंकिंग खूप कमी होतं, कारण आपण आपला फोकस शिफ्ट होतो. सो इट्स अ व्हेरी सिम्पल थिंग, की आपण काहीतरी आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिल्यासारखं होतं, पण त्याचा फक्त ओव्हर थिंकिंग कमी होण्यासाठी नाही, पण एक सबकॉन्शियस माइंडमध्ये पॉझिटिव्ह थॉट्स रिइन्फोर्स करण्याचे, म्हणजे मला ते नंतर लक्षात आलं की त्याच्यामुळे माझं निगेटिव्ह थिंकिंग आणि पास्ट चे हे विचार करणं हे खूप कमी झालं त्याच्यामुळे. आणि मुख्य सगळ्यात महत्वाचं मला वाटलं की सपना दिदींचे सोल्युशन्स खूप सिम्पल असतात, पण त्याच्यातनं म्हणजे असं कधी कधी होतं की इतकं हे मला का नाही सुचलं, किंवा हे किती सिम्पल आहे करायला, इतके दिवस मी हे का करत नव्हते. पण ते त्याच्याने खूप फरक पडतो. सो काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याला कळत नसतात किंवा आपल्याला माहिती नसतात, आणि कधी कधी एक त्याच इन्सिडेंट्सकडे बघण्याचा दृष्टिकोन जर आपण बदलला तर त्यांनी किती आपल्या फरक पडतो, म्हणजे पॉझिटिव्हली. ते त्याचाही मला खूप फायदा झाला, कारण मी काही काही गोष्टींकडे खूप निगेटिव्हली बघत होते आणि त्यांनी माझा तो पर्स्पेक्टिव्ह चेंज केला. सो ह्या सगळ्यांनी आय थिंक विदिन 6 ते 8 महिन्यात मला एकतर माझ्या पर्सनॅलिटीमध्ये खूप फरक पडला, प्लस मी कॉन्फिडेंटली काही स्टेप्स घेऊ शकले टू कम आउट ऑफ दॅट सिच्युएशन, इवन इन टर्म्स ऑफ रिलेशनशिप, इन टर्म्स ऑफ माय ओव्हर थिंकिंग आणि हे सगळं. आणि आता लुकिंग बॅक, आय फील इट वॉज डेफिनेटली नेसेसरी त्यावेळेला, म्हणजे मी वेळेत आणि योग्य वेळेला त्यांना अप्रोच झाले. त्याच्यामुळे मला खूप मदत झाली आणि आय थिंक इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. हो, खूप छान. म्हणजे एकदम चांगला एक्सपिरियन्स आलाय तुम्हाला. पण तुम्ही दुसरे पण हीलर्स ट्राय केले असतील, काउन्सिलर्सकडे गेले असेल. मग सपना शहांकडे असं वेगळं काय मिळालं किंवा व्हॉट वॉज द डिफरन्शिएशन पार्ट? नक्कीच. मी आय थिंक ह्याच्या आधी 3 ते 4 काउन्सिलर्स ट्राय केलेत. पण मोस्टली असं व्हायचं की ते सगळं ऐकून घ्यायचे आणि पुढे त्याचं काहीच, देर वॉज नो रेझोल्युशन, की त्याच्यातनं त्यांनी काही, की तू हे ट्राय करून बघ, किंवा हे एक एक तर होत्या त्या होमिओपॅथिक काउन्सिलर होत्या, त्यामुळे त्यांनी मला होमिओपॅथीची औषधं दिली. तर औषधांनी मला काय व्हायचं की मला झोप लागायची, पण जाग आल्यावरती परत विचार चालूच राहतात ना, सो विचार कसे थांबवायचे. त्यामुळे म्हणजे जरी त्या डॉक्टर असतील तरी शी कुडंट टेक्निकली हील मी. पण हे जे छोट्या छोट्या सोल्युशन जे आपल्याला, म्हणजे माइंड एक्सरसाइज म्हणू शकतो आपण, की त्यांनी मला सांगितलं की तू जेव्हा पास्टचा तुला जेव्हा असं विचारेल की आपण काहीतरी जुनं विचार करतोय, तर त्या मला म्हणाल्या की तू एखादी जर वुंड असेल, म्हणजे आपल्याला लागलंय, ते तिथे आपण हळद लावतो, औषध लावतो, ती बरी झाल्यानंतर परत आपण तिथे जाऊन
खरवडतो का, किंवा परत तिथे आपण काही टोचतो का, नाही तर तू ते करतेस. सो मला ते असं इट वॉज लाईक अ स्नॅप, की हो, मग मी जेव्हा मला असं व्हायचं की मी जुनं काहीतरी आठवते, मी विचारायचे हो यार, मी जुनी हे कशाला उगाच जाऊन तिथे हे करते, त्याच्यापेक्षा मी आत्ता जे करते ते मला करू दे. सो या मे बी काही जणांना हे इमिजिएटली इम्प्लिमेंट करायला अवघड जात असेल, पण विथ प्रॅक्टिस इट वर्क्स. म्हणजे एकदा दोनदा माझं पण झालं असेल की नाही, पण मला आता ते आठवतंय तर मी करणार त्याच्यावर विचार. पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुम्ही त्यातनं हळूहळू करून बाहेर येतो. सो ह्या जे सोल्युशन्स आहेत हे मला कोणीच दिले नव्हते. म्हणजे बाकीच्या काउन्सिलर्स ऐकून घ्यायचे, सो जसं वेंटिंग आउट, सो वेंटिंग आउट मला मिळायचं, पण तिथून मी पुढे काय करू हे मला कधी कोणी मदत केली नव्हती. सो आय थिंक दिस वॉज व्हॉट हेल्प मी द मोस्ट. तर फक्त वेंटिंग आउट बरोबर सोल्युशन्स देणारे पण पाहिजेत. अँड आता जे सगळं चालू आहे ह्या वर्ल्डमध्ये किंवा एवढे सगळे वेगळे वेगळे प्रॉब्लेम्स चालू आहेत, सो यू फील की सोल्युशन्स मिळतील सपना शहांकडे किंवा त्यांच्याकडे जाणं इज अ गुड रेकमेंडेशन. डेफिनेटली. म्हणजे इनफॅक्ट मी माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा 5-6 जणींना त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय. आणि हो, सध्या हे खूप वाढलंय. म्हणजे एकतर वर्क लेवल स्ट्रेस किंवा पर्सनल रिलेशनशिप इश्यूज, ऍक्सेप्टन्स लेवल लोकांचा खूप कमी झालाय, टॉलरन्स लेवल, ऍडजस्टमेंट करायची नसते, लाईफस्टाईल आणि टाइम, म्हणजे रुटीन इतकं विचित्र आहे की लोकांच्या झोप कंप्लीट होत नाही, न्यूट्रिशन चांगलं मिळत नाही, बाहेर खाणं. सो ह्या सगळ्यांनी इन जनरल मेंटल स्टेट लोकांची जेवढी मे बी 50 वर्षापूर्वी जेवढी पीसफुल होती ती नाहीये. सो अगदी टीनेज मुलांपासून देर आर लॉट ऑफ इश्यूज. सो आय वुड डेफिनेटली से की फर्स्ट ऑफ ऑल ऍक्सेप्ट की हे करा की आपल्याला मदतीची गरज आहे. कारण जोपर्यंत आपण ह्याच्यात असतो की नाही, माझं जे सगळं चाललंय ते सगळं छान चाललंय, पण तुम्हाला रात्री झोप लागत नाहीये, पण तुम्हाला काहीतरी डायजेस्टिव्ह इश्यूज आहेत, मेनी वुमन हॅव पीसीओएस, पीसीओडी, थायरॉइड, दिस इज ऑल्सो बिकॉज ऑफ स्ट्रेस किंवा लाईफस्टाईल चेंजेस आणि हे. सो पहिल्यांदा आधी फर्स्ट स्टेप वुड बी टू ऍक्सेप्ट दॅट देर इज नथिंग रॉंग इन टेकिंग हेल्प. सो ते एक पहिली स्टेप आहे. आणि दुसरी स्टेप म्हणजे ओपननेस, की त्या जे सांगतायत ते ओपनली म्हणजे काय म्हणतात, रिसीव्ह करणं. सो कारण आपण त्या जर रिबेलियन ह्याच्यामध्ये असलो की नाही, पण मला कोणी सांगण्याची काही गरजच नाहीये, मला सगळं माहिती आहे, हा पण ऍटिट्यूड हल्ली खूप झालाय. सो आय वुड जस्ट सजेस्ट की एखादं सिम्पल सेशन इनिशियल घेऊन बघा, कारण त्या इतक्या अप्रोचेबल आहेत. आणि म्हणजे मला इवन पहिल्या सेशन पासून असं कधी वाटलं नाही की मी ह्यांना ओळखत नाही. आणि बिकॉज शी इज अप्रोचेबल, आपल्याला हळूहळू करून आपण ओपन अप पण होतो इझिली. त्यामुळे ती त्यांची क्वालिटी आहे किंवा त्यांच्यामध्ये ते स्किल त्यांनी डेव्हलप केलंय की म्हणजे डेफिनेटली. आणि जसं मी म्हटलं, त्यांचे बारीक बारीक गोष्टींचे ऑब्झर्वेशन किंवा आतापर्यंत ते त्यांच्या एक्सपिरियन्सवरनं आले. सो त्या कधी कधी जे रिॲक्ट करायचे, ते मला असं वाटतं हो यार, हे ह्यांना कसं माहिती असेल किंवा हे ह्यांना कसं कळलं असेल, असं बरेच व्हायचं. सो एखादं सेशन तुम्ही घेऊन बघा. आणि नक्कीच काही ना काहीतरी प्रत्येकाच्या लाईफमध्ये हल्ली असतं की जिकडे थोडस जरी त्याच्यात पॉझिटिव्ह चेंज आला तर आपले बाकीचे 10 गोष्टी पण त्यातून त्याला म्हणजे सॉल्व्ह होतात किंवा अपलिफ्ट होतात. सो नक्कीच आय वुड 100% रेकमेंड हर. आणि ॲज अ फ्रेंड, गाईड, ॲज अ काउन्सिलर म्हणा, किंवा फॉर मी ॲज अ मे बी ओल्डर सिस्टर, आय वुड से शी हॅज डेफिनेटली हेल्प्ड मी. आणि आय एम वुड 100% रेकमेंड. So happy for you and thank you so much for sharing this, Shruti. थँक यू.